उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा पुन्हा एकदा धक्का. पण यावेळी शिंदेंनी ठाकरेंना दिलेला हा धक्का सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय. ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून थेट अर्जच भरलाय. हा अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित होत्या. त्यामुळे एकीकडे ठाकरेंचे विधानसभेचे 14 आमदार एकनाथ शिंदे फोडणार अशी चर्चा असतानाच आता सचिन अहिर यांना थेट उपसभापती पदाची उमेदवारी दिल्यानं शिंदेंनी ठाकरेंना त्यांच्या गडातच दिलेला हा सगळ्यात मोठा धक्का आहे. उपसभापती पदाची उमेदवारी सचिन अहिर यांना कशी मिळाली, या उमेदवारीवरून नक्की काय झालं आणि शिंदेंनी ठाकरेंना धक्का कसा दिलाय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. 29 जूनला विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक जाहीर झाली. 1 जुलैला होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीत उपसभापती पद हे शिंदेंच्या शिवसेनेलाच दिलं जाईल असं बोललं जात होतं. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनी उपसभापती पदासाठी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याच्या बातम्या आल्या. विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी शिंदेंकडून माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार कृपाल तुमाने आणि आमदार मनीषा कायंदे यांच्या नावांची चर्चा होत होती. विदर्भातले शिंदेचे नेते कृपाल तुमाने यांना विधान परिषदेचं उपसभापतीपद दिलं जाईल अशी माहिती दिली जात होती. तुमाने यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती, पण त्या जागी त्यांना उपसभापतीपद मिळेल अशा बातम्या देण्यात आल्या. पण शिंदे धक्का तंत्राचा वापर करून तिसऱ्याच उमेदवाराला संधी देऊ शकतात अशाही चर्चा होत होत्या. याच दरम्यान मंगळवारी सकाळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिक्षक मतदारसंघाचे आमदार जमू अभ्यंकर यांचं नाव उपसभापती पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं. आमच्याकडे संख्याबळ कमी असलं तरी लोकशाहीत निवडणुका लढण्याचा आम्हाला अधिकार आहे, त्यामुळे आम्ही अभ्यंकर यांना उमेदवारी देत असल्याचं ठाकरेंचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांना सांगितलं. पण यानंतर अवघ्या तासाभरातच एक धक्कादायक गोष्ट घडली. महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेचे उपसभापतीचे उमेदवार म्हणून सचिन अहिर, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर हे अर्ज भरण्यासाठी पोहोचले. मुख्य म्हणजे अर्ज भरताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित होत्या. महत्त्वाचं म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेकडून या पदासाठी इच्छुक असलेले कृपाल तुमाने, नीलम गोऱ्हे आणि मनीषा कायंदे हे नेते सुद्धा अहिरांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. एकनाथ शिंदेंनी थेट ठाकरेंचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनाच आपल्याकडे घेऊन त्यांना उपसभापतीपदाची उमेदवारी दिल्यानं शिंदेंनी ठाकरेंना दिलेला हा सगळ्यात मोठा धक्का आहे असं बोललं गेलं. आता शिवसेनेच्या वर्धापन दिनाला ऑपरेशन टायगर बद्दल बोलताना एकनाथ शिंदेंनी ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है असं विधान केलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे ठाकरेंचे विधानसभेतील 20 पैकी 14 आमदार फोडणार अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली. आता शिंदेंनी अहिरांनाच गळाला लावल्यानंतर ठाकरेंच्या आमदार फुटीची ही सुरुवात असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. अहिरांच्या या अनपेक्षित उमेदवारी अर्जानंतर शिंदेंच्या आणि भाजपच्या नेत्यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यात. शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांना सांगितलं की सचिन अहिर हे ज्येष्ठ नेते आहेत. मुंबईत कामगारांसाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी कायमच काम केलंय. त्यामुळे असे अनुभवी नेते पक्षात आले तर त्यांचं स्वागतच आहे. सगळ्या कायदेशीर बाबी तपासूनच हा निर्णय घेण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं. तर शिंदेचे मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मोठा दावा केला. सचिन अहिर हे शिवसेनेचे आमदार होते, ते शिवसेनेतच आहेत. ही शिवसैनिकाला न्याय देण्याची घटना आहे. त्यांच्या मतदारसंघात इतरांनी केलेलं अतिक्रमण, त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलंय. यासोबतच आदित्य ठाकरे सोडले तर ठाकरेंचे इतर सगळेच आमदार शिंदेंच्या शिवसेनेत येतील असा धक्कादायक दावा सुद्धा संजय शिरसाटांनी केलाय. पण सचिन अहिर यांचं ठाकरेंना सोडून शिंदेंच्या सेनेत जाणं, यामुळे पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते का असा कायदेशीर पेच सुद्धा चर्चेत आलाय. उद्धव ठाकरेंचे विधान परिषदेत एकूण 6 आमदार आहेत. त्यापैकी एक सचिन अहिर फुटल्यामुळे 2/3 संख्याबळ पूर्ण होत नाही. पण काही राजकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर विधान परिषदेत गेलेत. तसंच अजून पक्ष आणि चिन्हाचा वाद हा न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे सचिन अहिर यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होऊ शकतो याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याचं सांगितलं जात आहे. तर अहिरांना पक्षांतर बंदी कायदा का लागू होत नाही याबाबत सुद्धा काही माध्यमांकडून बातम्या देण्यात आल्या आहेत. पक्षांतर बंदी कायद्याच्या 10व्या सूचीत हा कायदा कोणाला लागू होतो आणि कोणाला नाही याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय. यातल्या 8 परिच्छेदांपैकी 5वा परिच्छेद यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. यामध्ये
पक्षांतर बंदी कायद्यातून लोकसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती, विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती यांना पक्षांतर बंदी कायद्यातून वगळण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे सचिन अहिर हे विधान परिषदेचे उपसभापती होत असतील तर त्यांना या कायद्यापासून संरक्षण मिळू शकतं, अशी माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे। आता ठाकरेंकडून शिंदेंकडे आलेले सचिन अहिर नेमके आहेत कोण ते बघूयात। सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरळी विधानसभा मतदारसंघातून 1999, 2004 आणि 2009 ला विजय मिळवला होता। 2009 ला त्यांना गृहनिर्माण राज्यमंत्रीपद सुद्धा देण्यात आलं होतं। जुलै 2019 मध्ये अहिरांनी शिवसेनेत प्रवेश केला। 2020 मध्ये अखंड शिवसेनेच्या उपनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली। मुख्य म्हणजे 2019च्या विधानसभेला वरळीतून आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यात सचिन अहिर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्यामुळे 2022 मध्ये विधान परिषदेवर त्यांना ठाकरेंकडून आमदारकी देण्यात आली। आता सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंकडे जाणं, यामुळे ठाकरेंना मुंबईतच मोठा झटका मिळाल्याच्या चर्चा होत आहेत। सचिन अहिर हे ठाकरेंचे विश्वासू नेते मानले जात होते। 2019 ला शिवसेनेत आल्यानंतर त्यांनी आपल्या हक्काचा वरळी विधानसभा मतदारसंघ आदित्य ठाकरेंसाठी सोडला होता। तसंच 2019 आणि 2024 ला वरळीतून आदित्य ठाकरेंना आमदार करण्यात ते सगळ्यात आघाडीवर होते। काही दिवसांपूर्वीच शिंदेंकडून सचिन अहिर यांना पक्षात येण्याची ऑफर देण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं। शिवसेनेत आल्यास उपसभापती पदाची उमेदवारी देण्याचं आश्वासन सुद्धा शिंदेंनी अहिरांना दिल्याचं सांगितलं जात होतं। सचिन अहिर हे खासदार संजय दिना पाटलांच्या जवळचे नेते आहेत। त्यामुळे ते शिंदेंच्या सेनेत आल्यानंतर सचिन अहिरांचा पक्षप्रवेश निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आधी 6 खासदार आणि आता सचिन अहिरांना पक्षात घेऊन शिंदेंनी ठाकरेंना दुहेरी धक्का दिल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता ठाकरेंचे इतर आमदार सुद्धा फुटीच्या उंबरठ्यावर आहेत का? शिंदे ठाकरेंचे आमदार सुद्धा फोडणार का? अशा चर्चा व्हायला लागल्यात। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? सचिन अहिरांचं ठाकरेंना सोडून शिंदेंकडे जाणं ही ठाकरेंच्या आमदार फुटीची नांदी आहे का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।